इयत्ता 6वी रेषा व कोन सराव संच 2.1 हा व्हिडिओ आपण ऑलरेडी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अपलोड केलेला आहे आणि यामधील प्रश्न 4था व 5वा हा होमवर्कसाठी आपण दिलेला होता, पण बरेच पालक आणि विद्यार्थी यांचे असे मत आहे की याचे उत्तर आपण सांगावे, म्हणून हा परत एकदा व्हिडिओ बनवला आहे। जर या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर 1 ते 3 प्रश्न आपण बऱ्यापैकी सोडवून दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आता 4था प्रश्न आपल्याला काय सांगितलेले आहे बघा, तर सोबतच्या चित्रातील रांगोळीतून बिंदू, रेषाखंड व प्रतल दाखवा असं आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता प्रतल म्हणजे काय बघा, तर हा जो बाहेरचा कडा जो आहे हा पूर्ण जर आपण एकमेकांना असा जोडला तर जो तयार होणारा भाग आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, तर प्रतल असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे, बिंदू म्हणजे काय, तर कोणताही या रांगोळी मधला एक असा बिंदू घेऊन त्याला आपण लिहू शकतो या ठिकाणी की हा बिंदू आहे। ठीक आहे, आणि रेषाखंड म्हणजे काय, तर कोणतीही रेषा ज्या वेळेला तुम्ही जोडाल, म्हणजे बिंदू ज्या वेळेला जोडाल त्यावेळेला जी तयार होणारी रेषा आहे, ठीक आहे, म्हणजे ह्या ज्या तयार झाल्या त्याला आपण काय म्हणणार आहे, तर याला रेषाखंड असं म्हणणार आहे। ठीक आहे, एवढंच आहे या प्रश्नामध्ये, तुम्हाला तिथे रांगोळी काढायची नाहीये किंवा काही करायचं नाहीये, तर तुम्हाला त्या आकृतीमध्ये बिंदू, प्रतल आणि रेषाखंड म्हणजे काय हे एवढंच तुम्हाला सांगायचं आहे। ठीक आहे, आता बघूया 5वा प्रश्न काय सांगितलेला आहे प्रश्नात। भारताच्या नकाशा आराखड्यावर 4 महत्वाची ठिकाणे बिंदूंनी दर्शवली आहेत, या ठिकाणांना जोडणारे शक्य तितके रेषाखंड काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता शक्य तितके म्हणजे किती रेषाखंड काढता येतील बघा, तर या ठिकाणी मुंबई दिलेलं आहे, दिल्ली दिलेलं आहे, मग मुंबई आणि दिल्ली जोडलं, या ठिकाणी मुंबई आणि चेन्नई जोडता येईल, मुंबई आणि कलकत्ता आहे, कलकत्ता जोडता येईल आपल्याला, बरोबर आहे। त्याच्यानंतर दिल्लीतून आपण कलकत्ता जोडू शकतो, नंतर आपण काय करू शकतो, चेन्नई जोडू शकतो, आणि त्याच्यानंतर चेन्नई आणि कलकत्ताची पण लाईन या ठिकाणी जोडू शकतो। म्हणजेच एकूण किती रेषाखंड या ठिकाणी तयार झालेत बघा, तर बाहेरचे 4 आणि आतमधले 2 असे रेषाखंड, एकूण 6 रेषाखंड या ठिकाणी तयार झालेले आहेत। एवढे सिंपल प्रश्न होते म्हणून मी ते होमवर्कसाठी दिलेले होते। ठीक आहे, बऱ्यापैकी सगळे प्रकरण आपले शिकवून झालेले आहेत आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। प्रत्येक प्रकरण सेपरेट आहे, नक्की बघून घ्या। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात, ज्यामध्ये आपण नवीन प्रकरण, नवीन सराव संच घेऊन येत आहोत। तोपर्यंत डिस्क्रिप्शन मधले आपले व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।